नमस्कार शेतकरी मित्रांनो, तुम्हाला आता शेत जमिनीची मोजणी करायची असेल तर तुम्ही त्यासाठी घरातून अर्ज करू शकता. त्यामध्ये मोजणीसाठीचा अर्ज कशा पद्धतीने करायचा, त्यानंतर मोजणीचे दर कशा पद्धतीचे असतात आणि मोजणीचे प्रकार इत्यादी प्रकारची संपूर्ण अशी माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून थोडक्यात जाणून घेणार आहोत. त्यासाठी व्हिडिओ संपूर्ण पहा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा. तर अभिलेख विभाग ऑनलाईन पद्धतीने जमीन मोजणी करण्याची प्रक्रिया राबवत आहे. यामुळे शेतकऱ्यांना घरातूनच जमीन मोजणीसाठी अर्ज करता येणार आहे. सातबाऱ्यावरून शेतकऱ्याची जमीन किती आहे हे समजते, मात्र अनेकदा सातबाऱ्यावर असणारी जमीन आणि प्रत्यक्षात असलेली जमीन यामध्ये तफावत आढळते. अशावेळी शासकीय पद्धतीने मोजणी करून घेणे हा निर्णय चांगला पर्याय असून त्यासाठी शेतजमीन मोजणीसाठी अर्ज करावा लागतो शेतकऱ्यांना. तर मोजणी केल्यानंतर त्यांना आपलं क्षेत्र किती आहे, ताब्यामध्ये किती आहे इत्यादी प्रकारची संपूर्ण अशी माहिती त्यांना दिली जाते. तर अशा पद्धतीने हे मोजणीचं आहे. त्यानंतर यासाठी उप अधीक्षक भूमी अभिलेख विभागात अर्ज करावा लागते. मोजणीसाठी अर्ज आणि त्याला लागणारी कागदपत्रे आपल्याला आपल्या शेतजमिनीची आणि त्याच्या अगदी बाबत शंका निर्माण झाल्यास आपण यासाठी सरकारी कार्यालयाकडे दाद मागू शकतो. त्यासाठी शेतकरी भूमी अभिलेख विभागाच्या तालुका स्तरावरील उप अधीक्षक भूमी अभिलेख किंवा नगर भूमापन कार्यालय यांच्या कार्यालयात सुद्धा अर्ज करू शकतो. तर हे झालं ऑफलाईन पद्धतीने. त्यानंतर मोजणीचे प्रकार पाहू शकता. 3 प्रकार आहेत. एक साधी मोजणी 6 महिन्याच्या कालावधीत केली जाते, त्याला साधी मोजणी म्हणतात. तातडीची मोजणी म्हणजे 3 महिन्याच्या कालावधीत करावी लागते. आणि तिसरी आहे अति तातडीची मोजणी, 2 महिन्याच्या आतमध्ये केली जाते. दर जर पाहिले तर 1 हेक्टर साधी मोजणी करायची असल्यास 1000 रुपये आणि तातडीची मोजणीसाठी 2, तर अति तातडीची मोजणीसाठी 3000 रुपये आकारले जातात. त्यामुळे किती कालावधीत तुम्हाला मोजणी करून घ्यायची आहे त्यानुसार तुमचे जे काही दर आहे ते निश्चित करण्यात येतात. तर अशा पद्धतीचे हे मोजणीचे प्रकार तुम्ही पाहिलेले आहेत. आता अर्ज करण्यासाठी वेबसाईटवरती मोजणीसाठी अर्ज असे या अर्जाचे शीर्षक आहे. यामध्ये सुरुवातीला तुम्हाला ज्या तालुक्यात कार्यालयात अर्ज सादर करणार आहात त्या तालुक्याचे आणि जिल्ह्याचे नाव टाकावे लागते. पहिल्या पर्यायापुढे अर्जदाराने आपले संपूर्ण नाव आणि पत्ता याविषयी माहिती भरावी. यात अर्जदाराचे नाव, गावाचे नाव, तालुका आणि जिल्ह्याचे नाव आवश्यक असते. त्यानंतर मोजणी करण्यासंबंधीची माहिती व मोजणी प्रकाराचा तपशील हा दुसरा पर्याय असतो. यातील मोजणीच्या प्रकारासमोर कालावधी आणि उद्देश लिहावा लागतो. त्यापुढे पुन्हा तालुक्याचे नाव, गावाचे नाव, शेतजमीन ज्या गट क्रमांकात येते गट क्रमांक गरजेचा असतो. त्यानंतर तिसरा पर्याय सरकारी खजिन्यात भरलेली मोजणीची फी रक्कम याबाबत सविस्तर असे तपशील सादर करावा लागतो. त्यासाठी चलन किंवा पावती क्रमांक म्हणजे जे काही पेमेंट्स तुम्ही केलं असेल, फी भरली असेल त्याची तुम्हाला डिटेल टाकावी लागते. आता यासाठी जी काही मोजणी ई प्रणाली आहे, अभिलेख विभाग ऑनलाईन पद्धतीने जमीन मोजणी करण्याची प्रक्रिया राबवत आहे. यालाच ई मोजणी असे म्हणतात. तर यासंबंधी सॉफ्टवेअर विकसित करण्याचे काम सध्या सुरू आहे. तर अशा पद्धतीची मित्रांनो ही माहिती होती. आपल्या शेतकरी बांधवांना शेअर करा.